पुढची महत्वाची बातमी बघूया। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एक मोठा दावा केलेला आहे। उद्या रोहित पवार सुद्धा भाजपत जातील, अंबादास दानवे सुद्धा उद्या तिकडे असतील। मी बॉन्ड पेपरवर हे लिहून देतो असा दावा लक्ष्मण हाके करताय। अरे ही व्यवस्था आहे। कोण कुठे गेले, काय सत्ता आली हे सगळे तिकडे जातात। उद्या रोहित पवार सुद्धा, उद्या जर परत भाजपची सत्ता येते असं वाटलं, रोहित पवार तिकडे जाणार आहेत। हे तुमचे शिवसेनेचे जे काही उद्धव साहेब ठाकरेंचे जे काही आमदार म्हणून अंबादास दानवे निवडून आले, हे सुद्धा उद्या तिकडे असणार आहेत। मी लिहून देतो ना आज बॉन्ड पेपरवर। अरे ह्या लोकांना फक्त राजकारण कळतं, पैसा कळतो, लोकशाहीचा बाजार मानला या लोकांनी। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या या घटना घडतायत। मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केलेली होती। जो वडिलांचा झाला नाही तो पक्षाचा काय होणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। बोचरी टीका यावेळेला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। अरे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो ह्या आमदारांच्या, खासदारांच्या आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचा काय होणार राहणार उभाटाच्या? कळलं पाहिजे ना। तो आपल्या वडिलांचा झाला नाही, तो जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही। आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार। अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास। ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो ना। आता पाप भोगा। उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं। तसं पण आता लग्न समारंभ आणि खूप होतात, आम्ही लोकांना कॅमेरावाले लागतात, करावं ते चांगली गोष्ट आहे। काय आज तर लग्नाची ऑर्डर बिल्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना, काळजी घेऊन करा। बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी। दरम्यान या टीकेनंतर आदित्य ठाकरेंनी सुद्धा हल्लाबोल केलाय, पाहूया। कचरे को मैं ध्यान नहीं देता, वो बीएमसी का काम है, वो देख लेगी। कचरे को मैं ध्यान नहीं देता, वो बीएमसी का काम है, वो देख लेगी। टीईटी पेपर फुटीच्या विरोधात आमदार रोहित पवार आक्रमक झाले। 6 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आंदोलन करणार आहोत आणि विद्यार्थ्यांसोबत हे आंदोलन आपण करणार आहोत असं आता रोहित पवारांनी जाहीर केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन करत टीईटी पेपर फुटीचा रोहित पवार निषेध करणार आहेत। सीबीटी म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जो तुम्ही घेतलेला आहे तो रद्द करावा। त्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, होऊ शकतो आणि बरेच काही त्रुटी आहेत। आज नाही तर उद्या मुख्यमंत्री साहेबांना या बाबतीत आम्ही भेटू, चर्चा करू, विनंती करू। विद्यार्थ्यांचं एक डेलिगेशन तुम्हाला भेटायला येईल, त्यांचं तुम्ही ऐकून घ्या आणि ही जी काय ऑनलाईन परीक्षा ती कॅन्सल करावी। तसंच आयोगाला जाऊन सुद्धा आम्ही भेटू, चर्चा करून याच्यावर काय मार्ग निघतोय का हा आमचा पहिला प्रयत्न असेल आणि चर्चा करून जर मार्ग निघणार नसेल तर मग एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांबरोबर आम्ही तिथं उभं करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।